कोकणामधील अशी ही एकमेव दोन मंदिर आहेत जिथे दोन वेगवेगळ्या मंदिरात वेगवेगळे देवदेवता आहेत आणि हे देवदेवता एकमेकांची सख्खी भावंड आहेत. तर चला पाहूया या ऐतिहासिक मंदिरांच्या गोष्टी. या दोन मंदिरातील एक मंदिर दापोली तालुक्यातील वणोशी या गावी असून दुसरे मंदिर खेड तालुक्यातील तुळशी या गावी आहे. वणोशी गावच्या मंदिरात आई काळकाई माता व सोमेश्वर भगवान असून तुळशी गावच्या मंदिरात जननी काळकाई ही देवी आहे. ही महाराष्ट्रातील एकमेव दोन गावे आहेत जिथे दोन गाव आणि तीन भाव एकत्र दिसून येतात. दोन्ही गावचे मानकरी चव्हाण पाटणे परिवार असून दोन्ही गावच्या प्रथा मानकरी आणि सोयरे मंडळी एकत्र येऊन आजपर्यंत सांभाळत आहेत. वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा म्हणजे तुळशीची जननी काळकाई आजही शिमग्याला आपल्या बहिणीला भेटण्यासाठी रानावनातून पालखीत बसून येते आणि मग शिमग्याला सुरुवात होते. आजही तिन्ही पालख्या एकत्र आल्यावर मानकरी म्हणतात, बाय माझ्या आईशी तुळशी वनोशी सोमेश्वर जननी काळकाई दोन गाव तीन भाव कसे वसले हे तुझे तुला माहीत. तर या गावाची ऐतिहासिक गोष्ट तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. दोन बहिणी एकत्र भेटल्यावरती शिमगा उत्सव कसा साजरा होतो याची व्हिडिओ मी येणाऱ्या शिमगा उत्सवामध्ये बनवणार आहे. ती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.